अक्का दमले मी. अगं काम आम्ही केले आणि दमलीस तू? अगं अभ्यास करून दमले, बस झालं. अगं परीक्षा तोंडावर आली आहे आणि या वर्षी तू इंग्रजीतून बाहेर नाही आली ना तर इंग्रजी तुझ्यातून कायमचं बाहेर जाईल. नाही तर काय, तू तसं पण काय इंग्रजी बोलते ते इंग्रजीला पण कळत नसेल. नाही नाही, यंदा काय बी करून मला इंग्रजीत पास व्हायचंय म्हणजे व्हायचंय. जोवर त्या इंग्रजीला चांगला धडा नाही शिकवत ना मी, तोवर उठणारच नाही बघितलं. काय झालं, का असतात मायावर असतात. इथं मला उद्याच्या पेपरचं टेन्शन आलंय आणि हा बघ हसतात माझ्यावर. डोंट वरी, मी आहे ना, मी शिकवते. खरं हो दे ठीक आहे. आता आपण टेन्स शिकूया, ठीक आहे? तुळजा किती मनापासून सगळं करते ना, आणि मी तिच्यापासून त्याच्या जवळच्या माणसांबद्दलची माहिती लपवून ठेवली. नाही नाही, मला तुळजाला सिद्धार्थबद्दल सांगावंच लागेल. दादा काय चाललंय रे तुझं? कुठं काय? नाही नाही, काय रे दादा, काय काम असतं सारखं सारखं तुझं वहिनीकडे? तुला वहिनी विना कर्मन झालंय का? नाही तर काय, जरा वहिनी आमच्यात बसले की तुझं चालू. असं इशारा वगैरे काय करत नाही मी. माझा पेपर आहे उद्या, ती माझी शिकवणी घेते. जा वहिनीला विचारा ना, तिला आपल्यापाशी थांबायचंय का? तिचं मन नको मोडायला ना. काय ग वहिनी, तू सांग, तुला आम्ही पाहिजे की दादा? मला आता धनुचा अभ्यास जास्त इम्पॉर्टंट आहे. कळलं का दादा? जा आता. गुड नाईट. परत तुळजाला सिद्धार्थबद्दल सांगायचं राहून गेलं. म्हणजे माझा सूर्यासारखा नितळ आहे, पाण्यासारखा निर्मळ आहे. तर त्यानं काय बी केलेलं नाहीये. त्यानं हे जे काय केलंय ते सगळं तुळजासाठी केलंय. सूर्या, अरे केवढा मोठा त्याग केलास तू. नाही नाही, ते बोलली माणसं तुला. तुळजासाठी मालकांशी वैर पत्करलंस तू, आणि मी बी तुला चुकीचं समजत होते रे. आणि तुळजानं आम्हाला यातलं काहीच सांगितलं नाही. तिने हे सगळं आमच्यापासून लपवून ठेवायला नको होतं. काय चाललंय तुमचं? अगं तेव्हा भरल्या घरात डोळ्याला धारा लागलेल्या असतात तुमच्या. अशानं आमच्या नशिबाला नाट लागेल की? पुरं करा ते रडणं, नाही तर तुम्हाला रडायचं म्हणून तुमच्या दादाला ढागात पाठवायला लागेल आम्हाला. असं नका बोलू, चुकलं माझं. परत नाही अशी वागणार. कशी नाही कमी चुकले आमचे? असं बोललं का? झालं का? परत 2 दिवसांनी मागचं पाडं पुढं. उसाचे डोळे नाही तर आयुष्य पुसून टाकू आम्ही तुमचं. बाजूला वा, बाजूला वा. ते लॉकेट मालकाच्या हाती लागलं तर? झालं का? अजून तुम्ही इथंच खांबासारख्या उभ्या काय बघताय? वाजले किती बघा, जेवायचं बघा. आता तुम्हाला काय हेतून निघण्यासाठी वाजंत्री मागव का? चला निघा. तुमचं काय मेंदू चालणं बंद झालं काय? आमच्यासाठी न चाललेलंच फायद्याचं आहे बा. वहिनी, धनुचा असला कसला अभ्यास घेतलास तू? किती एवढं जेवते?
अगं अक्का धनुदीदीला ना खायला नुसतं निमित्तच लागतं. अभ्यासातला बसली खायला, अभ्यास झाला बसली खायला, टेन्शन आलं बसली खायला, आणि टेन्शन गेलं तरी पण बसली खायला. हिचं अख्खं आयुष्य नुसतं खाण्यात गेलंय. धनु, अगं तुला एका रात्रीत 2-2 वेळा जेवायला कसं जमतं ग? अगं अक्का, अभ्यास केवढा होता? पहिल्यांदा जेवले ना तेव्हा अभ्यासाच्या धुंदीत कुठं जिरलं कळलंच नाही. आणि दुसऱ्यांदा परत बसले कारण एवढं भारी झालंय जेवण. आमटी, भाजी, आळूवडी. आहा. राजू, तू की नाही 1 नंबरची मास्टर शेफच बघ, मास्टर शेफ. काय मास्टर शेफ म्हणजे? म्हणजे तिला सुगरण म्हणायचंय. ते पण आज काय मी एकटीच सुगरण नाही, माझ्यासोबत अजून एक सुगरण होती मदतीला. कोण? तुळजा वहिनी. आजची भाजी आणि अळूच्या वड्या वहिनीने केल्यात. काय सांगते? हा मग वहिनी, खरं की काय? डिसेंटेरियस झाले बघ दोन्ही गोष्टी. डिसेंटेरियस. धनु दीदी, तू कशाला काही इंग्लिश बोलतेस? डिसेंट्री म्हणजे चांगलं झालेलं काय म्हणतात? डिलिशियस म्हणत असतात त्याला. हा हा मग ते झालंय. सॉरी वहिनी. हरकत नाही. तुला आवडलं हे ऐकूनच छान वाटलं मला. वहिनी खरंच तुझ्या हाताला लई चव आहे बघ. एकदम बरोबर बोललीस बघ राजू. वहिनी, एवढ्या दिवसांनंतर मी एकदम पोट आणि मन दोन्ही भरून खाल्लंय बघ. झालंय माझं. चला उठूया. थांब मी उचल. नाही नाही नको वहिनी, तू राहू दे. असं की तू आज लय काम केलंय आणि काल पण दिवसभर हॉस्पिटल मध्ये होती. तुझी झोप नसेल झाली ना, तू आराम कर. अगं हा वहिनी, तू तर चेहऱ्याकडे बघूनच कळतं तू किती दमले. राहू दे, आम्ही आवरतो. चल. बर ठीक आहे. हीच वेळ आहे. आत्ताच सांगून टाकतो तुळजाला सिद्धार्थ बद्दल. तुळजा, जरा आपण चालायला जाऊया का आपल्याला? अंगणात बोलायचंय. एकांतात. त्यांना काहीतरी बोलायचं असेल ना. तुम्हाला काय करायचं? अय कच्चा लिंबू, गप्पा बस. तुला काय कळतंय ग? लग्नानंतरची गंमत जम्मत. गप्पा बस. जाऊया. आज नको रे, डोळ्यांवर खूप झोप आलीये, खूप थकलेय. असं झालं की कधी अंथरुणावर पडते. ठीक आहे, काय हरकत नाही. तुला काही महत्वाचं बोलायचंय का? नाही नाही, काय नाही. तुझा आराम कर, दमलीस. सत्यानाश. डोळं काय फुटलं का तुमचं? कासात काढायला माझ्या लक्ष कुठं असतं तुमचं? तांदळात आला असेल एखादा खडा. आजकाल ते किराणा आपण बाहेरून मागवतो ना, त्याच्यात भेसळ असेल. हा, आजपर्यंत कधी असं झालं नव्हतं. सगळा किराणा आपण सूर्याच्या दुकानात आणत होतो ना. घेतलं त्या दलिंदरचं नाव पुन्हा आमच्या पुढं. त्याचं गुणगान गायल्याशिवाय तुमचा काय दिवस जात नाही काय? सामान कुठलं बी आणलेलं असू दे, ते निवडून घ्यायला काय तुमचा हात काय मोडलात का तुटलेत? डोळ्याला खडा दिसत नाही? अहो, खरंच तांदूळ निवडून घेतलं होतं मी. एखादा खडा नजरस पडला नसल. कसं पुढं नजरेला? तुमची सगळी नजर आणि ध्यान तिकडे माहेरला. सासरच्या गोष्टींकडे लक्ष कसं जावं? आमची चूक आहे. अजून मधून तुमची व्यसन आम्ही सैल सोडत असतो ना. कायम आवळायला लावू नका. मालक, मी लगेच दुसरा भात घालते. काय नको.
तोंडातला घास काढून परत भरवायची नाटकं लय झाली तुमची. चला निघाय. जेवणाची इच्छाच गेली. आमचा हात उठण्या अगोदर निघाय. हा डॅडी, हाताना जो जेवणात खडा येतो तो थुकून फिकून देता येतो, पण आपल्या आयुष्यात आपल्या वाटत जे खडे येतात ना त्यांचं काहीतरी केलं पाहिजे, नाही तर आपली राजकीय कारकिर्दी आहे ना लय खराब होईल. तशी या खड्यामुळे झाली. असलं खडं जिथं तिथं असतात चिरंजीव. अर्जुनागत बेरकी नजर ठेवायची नसल्या खड्यांना अलगत बाजूला काढाय. माझी मस्त इच्छा आहे हो, पण तुम्ही ती करू दिलं पाहिजे ना. आलं लक्षात तुम्ही कुठल्या खड्याबद्दल बोलताय. आमच्या वाटतले असे सगळे खडे आम्हाला अलग हळूहळू असे बाजूला करायचे. डोक्यात लय काही शिस्त आहे. हे आल्यावर सांग. तयारी ठेवा, बाकी आम्ही बघतो. अक्का, अहो काय करताय ही? चाव तू गेला असता की सगळा. कुठं लक्ष आहे तुमचं? अक्का, कसला विचार करताय? अक्का हे बघा, जे झालं ते झालं. आता दादासनी बरं वाटतंय का नाही? मग तो विचार आता सोडून द्या बरं. आणि मालक काय आज असं वागते ते का? मालकांच्या वागण्याचा विचार नव्हते का करती? मग मला आता तुला कसं सांगू आणि काय सांगू मी? रोज काय तर नवीन घडतंय. रोज वाटतंय उद्याचा दिवस चांगला उगवल, उद्या काहीतरी चांगलं घडल, पण तसं काय होतच नाहीये. सगळं उलटच घडतंय. सगळं असं हिसकटच चाललंय. माणसानं किती किती आणि काय काय म्हणून सावरायचं मला सांग की. अक्का, अक्का ओरडू नका की. शांत व्हा बघू. तुम्ही बसा बघू इथं. बसा, एकदम शांत व्हा. रडायचं पहिलं बंद करा. अक्का हे बघा, असं गोष्टी मनात साठवून मनावरचं वजन वाढवून घेऊ नका. काय असेल ते मन मोकळेपणाने बोला बघू. आता सांगा मला, काय झालंय नक्की? मला अगं काल मी काय सांगताय अक्का? म्हणजे अक्का, आपल्या सूर्यानं काही बी केलेलं नाहीये. या सगळ्यात सूर्याची काही बी चूक नाहीये. आपल्याला असं वाटत होतं की सूर्याचं तुळजावर प्रेम आहे म्हणून त्यानं तिला पळवून नेलं आणि तिच्याशी लगीन केलं. पण प्रत्यक्षात तुळजाचं दुसऱ्याच कुठल्या तर पोरावर प्रेम आहे आणि तिनं ते आपल्यापासून लपवून ठेवलं. तुळजानं विश्वासघात केलाय आपला. अक्का, असंच जर असतं तर तुळजा सूर्याबरोबर कशाला पळून गेली असती? अहो, तिचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याच बरोबर गेली असती. अगं तोच विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली मला. काही अंदाज बांधता येईना, काय कळना झालंय. पण मला हे कळतंय मालन, माझ्या सूर्यालाही स्वच्छ मनाचा आहे ग. नितळ मनाचा आहे पाण्यासारखा. जे आत आहे तेच बाहेर. तू कधी चुकीचं काही करणार नाही. मालन, अपघातानं का होईना तुळजाचं सूर्याबरोबर लगीन झालं हे चांगलंच झालं. तुळजासाठी सूर्याच योग्य जोडीदार आहे. वय ती समजा आहेच की,
पण ही समजा काय प्रकरण आहे हे तर आपल्याला कळायलाच पाहिजे. नाहीतर मग तुम्ही फिरून फिरून तोच विचार करत बसणार आणि मन पोखरत बसणार. खरं आहे तुझं. मला तुळसाशी बोलावंच लागल. त्यासाठी तिला एकदा भेटावं लागल. वय पण कसं भेटणार? दुर्गे दुर्गड बारी दुर्गुण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. अंबा माता की जय. चला सगळ्यांनी नमस्कार करा आणि आशीर्वाद घ्या. चला. देवी आई, यंदा तरी माझा इंग्रजीचा विषय सुटू दे. हे काय आज पिवळा का झालाय? दादा, आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे ना, आणि आजचा रंग पिवळा आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातलेत. तू कसं नवरात्रात 9 दिवस कडक उपवास धरतो आणि पायात चप्पल पण घालत नाही, तसंच आम्ही 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालणार आहे. बर, चांगलंय. सगळं करा, मनापासून भक्ती पण करायची. काय दादा, आम्ही ना तुझ्यासाठी पण पिवळ्या रंगाचा शर्ट काढून ठेवलाय. मला कशाला? मला नको. मी काय बाई आहे का? आता यात बाय पुरुष कुठनं आला तवा? नाहीतर काय, नवरात्री म्हणजे शक्तीचा जागर, 9 रंगांची उधळण. आणि तू तर देवीची भक्ती करतोस, मग तू पण 9 रंगांची उधळण केली पाहिजे. हा, तू नाही घातलं ना, मग आम्ही पण कपडे बदलू. काय ग? ऐकणारच नाही का तुम्ही? नाही. घालून जायचं मला? हो. ठीक. मी ना एक काम करते, आजचा पेपर ना पिवळ्या पेनाने लिहिते, म्हणजे कसं सोपं जाईल. भागे गप्पा बस. आता ठीक आहे. हा, आता बघ कसला भारी दिसतोयस तू. हा, ही तुळजा काही न झाली खाली. हिला एकदाच सिद्धार्थ बद्दल सांगून टाकतो, म्हणजे माझं तरी कामात लक्ष लागल. दादा हा, काय बघतोय? कुठं काय, ते मान आवडलेली ना ती मोडत होतो. दादा, आली बघ वहिनी. तुळजा, जरा बोलायचं होतं. तुळजा, ए तुळजा, हायस का ग पोरी? गंगा मावशी, सकाळी सकाळी इकडे कसं काय? निरोप घेऊन आली होती शालन अक्काचा. काय निरोप आहे आईचा? ती थोड्या वेळानं देवळात येणार आहे, तुला भेटायला बोलवलंय. एकदम असं अचानक? घरी सगळं ठीक तर आहे ना? डॅडीने काही केलं नाहीये ना? तसं तर काय वाटलं नाही बघ, आणि अक्का नुसतं तुला बोलवून राहिल्या, कशासाठनं काय म्हणल्या नाही. आता काय झालं नसेल, आत्यानं आठवण काढली असेल तुझी, म्हणून बोलवलं असेल भेटायला. तुझा भेटून. चालेल. झालं माझं काम, जाते मी. अगं मावशी, चहा तर पिऊन जा. घरातलं काम पडले ती, पुढच्या वेळेला मी चहा घेऊन जाईल. येते ग. तुळजा, हा, जाता तर सोडतो. चल. नाही नको, तू तेजू आणि भाग्याला सोड, मी माझी एकटी जाईल. वहिनी, अगं एकटी कशाला जाते? आपण दोघे जाऊ, मला बाजारात जायचंच आहे. हो चालेल. चल. हो. दादा, मी शाळेतल्या पोरांचे पेपर घ्यायचे विसरले, मी आले घेऊन. ना मी पण आले. आता तुळजाला सोडायला गेलो असतो तर सिद्धार्थ बद्दल सांगता तरी आला असतं. यो पण चान्स होकला. सारखं काय ना काहीतरी आडी येतेस. आता कसं सांगू तिला सिद्धार्थ बद्दल? तिला हे सगळं कळणं लई गरजेचं आहे.